धरकी आत टाकायला पाहिजे तो, इतके वेळच नव्हती द्यायला पाहिजे त्यांनी. धराचे आत टाकायचे, धराचे आत टाकायचे. 4-5 दिवसात तपास दिला येडा वाकडा यांच्याकडे. चलू द्या म्हणजे तुमचं 4-5 जण जर त्यांना मध्ये टाकले असते तरी बाकीचे सरळ होते. ते आज येऊन बसायले ना बदलून. त्यांनी समोर बसलेला दिसला तरी टाकला पाहिजे. लोकांनी नुसती पोस्ट टाकली तरी मध्ये टाकतात जेलमध्ये. याला धरून जर जेलमध्ये टाकलं तर हे सरकारचा वचक तयार होईल, गुन्हेगारी करायची थांबून जाईल. अहो ते प्रेस घेऊन सांगतात आम्ही समर्थक होतात म्हणून सोडायला गेलतो. ते मिंदे का काही काही बहुतेक सरकार पण यांचे काही पैसे फिसे घेतलेले का निवडणुकीला यांनी आधी काही कुत्र्याला इतकं जपते. आरोपीला जर तुम्ही सगळ्या 2 नंबरच्या धंदे हिंसेसाठी लोटीत असणार आहेत, आरोपी म्हणून वागणूक देत नाही कसल्या कुत्र्याला, त्यांना तुम्ही कोणती वागणूक देता सरकारने. लय वचक निर्माण झाला असता. नवीन मध्ये टाकायचं एक दबाव माग पडेल त्यांना. असं गुंड पोचणं, फोन करणाराला जपणं मागात पाडणं. लोकांना न्याय करावं लागेल. मग त्यांनाही भाषाच कळत नाही. पोलीस सांगितलेली की काही लोक न्याय करणार, लोकांना दमवायचे. मला तर वाटतं तुम्ही ऑपरेशन नाही करावं, पण अंतिम निर्णय तुमचा आहे. पण आतापर्यंत दखल सुद्धा घ्यायला पाहिजे त्यांनी. तुमची सहानुभूती काय असते ना, किमान जाऊन मंत्र्यांनी येऊन सरकारच्या वतीनं आम्ही 1-2 दिवसात करतोय, असं करतोय तसं करतोय. हा तेच ना. आता बरं आता येईलेच जायलेत नुसते बोलायला लागले त्यांचं सगळे. अरे आपण माहित ना, आपण ऐक ना, आपले गरीब लोक कशाला आहेत. गावकरी एवढेच बास आहेत. मी गेले तुम्हाला काय करायचं, मीच काय हो असते. गोरगरीब आपले कसला बी नाही देते. पूर्ण महाराष्ट्र पाठीमागे सगळे मागे टोटल मागे. तो एक माणूस हटत नाही मागे. सगळेजण बघायला करायचं. लोकांना वाटतं मुख्यमंत्री 100% यांचा बंदोबस्त करेल. म्हणजे रिअल चर्चा जी आहे ना लोकातली. आता आम्ही गावखेड्यात रोज जातो. गावखेड्यात अशी चर्चा आहे की मुख्यमंत्री क्लिअर करेल. पण आता अशी चर्चा चालली ह्या आठवड्यात लोकांमध्ये, मुख्यमंत्री करण म्हणतो तर आपण 2 महिने झाले तसंच म्हणतो. आणि गावखेड्यात आता कुजबूज सुरू झाली. 2 महिने झाले करीन म्हणते. आपण म्हणत होतो मुख्यमंत्री नवीन आलेला आहे, ते वचक निर्माण करीत त्या गुन्हेगारावर. याच्या पुढे आकडाच आहे ना, ही लोक चर्चा झाली आता सुरू होईल ग्रामीण भागात की हे जाणून बुजून आरोपी करीत नाही त्यांच्या लोकांना. त्याला भीतेत का काय, यांना गुंड सांभाळायचा काय मुख्यमंत्र्याला, हे गावखेड्यात चर्चा सुरू झाली. आता आधी पॉझिटिव्ह चर्चा होती, आता ह्या आठवड्यात निगेटिव्ह चर्चा चालली मुख्यमंत्र्याबद्दल खेड्यात. हे जाणून बुजून ते आरोपी करतात. तर इकडून नावं डिक्लेअर होते, काही मीडियाच्या बांधवातून डिक्लेअर होते, काही फुटेज समोर आणतात मीडियाच्या बांधव. मग हे ज्या कारवाई होत नाहीत, चौकशीच्या फेऱ्यात त्याला घेत नाहीत, मग ते लोकात आता शंका चालली की मुख्यमंत्री सुद्धा जाणून बुजून करायला. त्यामुळे लोक एका जागेवर येतात. आता थोडं वातावरण ढवळायला लागलं की लोकांना आता शंका यायला लागली. आता लोकांना शंका यायला लागली हे आरोपीला बाकीचे सह आरोपी करत नाही. मंत्रिमंडळ सचिव बसवले माणसं काय करणार. बघा, समाजापर्यंत मेसेज जे जायचं आहे ते मागच्या आठवड्यापासून चाललं. आतापर्यंत 2 महिने लोकांनी विश्वास ठेवला मुख्यमंत्र्यांवर. आम्ही ठेवला नाही असं नाही. या मॅटर मध्ये तरी आम्ही विश्वास ठेवला होता मुख्यमंत्री देशमुखांच्या. बाकीच्या ज्यात ते असे चालढकल करते ठीक आहे, पण या मॅटर मध्ये ही इतकी क्रूर हत्या होती ना, त्याच्यात आम्ही सुद्धा विश्वास ठेवला होता. मुख्यमंत्री यांना काडीच लावणार, सगळ्याला सोडणारच. नाव समोर आलं की जेलमध्ये टाकणार, नाव समोर आलं की जेलमध्ये टाकणार. आणि पाठीमागच्या आठवड्यात ग्रामीण भागात चर्चा चालली आहे. सरकार जाणून बुजून 6 आरोपी लोकांना करत नाही.
आणत बी नाही. ते डॉक्टरला काही केलं नाही ते बिलचं ते त्याने त्या नुसत्या डोक्यात मुंग्या का काय आल्या म्हणूनच आणलं आयसीयू मधून. सगळे आयसीयूतले पेशंट हाकलून दिले बाहेर. त्याला चौकशी नाही, त्याला फेऱ्यात नाही, त्याला काही 6 रुपये गेला नाही. बिलचं PI का PSI कोण आहे तिथे कसं काय देणार? देशमुखला धमकी दिली जाते त्याच पोलीस स्टेशनला नेमकी, त्याला 6 रुपये नाही. रगापूर येणारा ते गेवरायचा पण नाही. हे गाडी नेणारे लय महत्वाचे आहेत. आता कळमकडे गाडी वळवणारे त्यांना कोणाचा फोन आला, हे होणं गरजेचं आहे. त्यांना असं सांगितलं असेल की तुम्ही ते घेऊन अमुक अमुक तिथे आम्ही कोण लेडीज तयार करून ठेवली, तुम्ही तिथे नेऊन टाका, तुम्हाला बाकीचं काय करायचं. मग ते पोलीस बिचारे पळाले. त्याला कोणत्या तरी अधिकाऱ्याने फोन लावला असेल. अशी परिस्थिती ती केली. त्यात मंत्री सुद्धा असेल, त्यात मंत्री सुद्धा असणार आहे. गृह मंत्रालयाने यांची चौकशी केली पाहिजे. सगळे संलग्न आहेत दादा. प्रशांत महाजन, प्रशांत महाजन सोबत सगळे संलग्न आहेत. राजेश पाटील, कॉन्स्टेबल दत्तात्रय बिक्कड, दिलीप गीते, गौरव फड, वाशीच आहे ना. रमेश झुले. शनी फोन केला ह्यांना आरोपीला की तुम्ही तिथे थांबवा, पाहून आहे त्यांचा. यांना निलंबित करून यांना 6 रुपये करून चौकशी करणं गरजेचं आहे. करायला पाहिजे सरकारने. SIT आणला होता बघा. आपण सर SIT आणला होता. सगळं पारदर्शक आहे दादा. 100% आता आम्ही तिथं केस मध्ये दररोजच्या 100%, कारण का त्याच्यात सगळं पूर्ण ह्याची बॉडी लँग्वेज होतं. पण आपलं त्याच्याविषयी हेच घेणार तिथवर तर मुख्यमंत्र्यांनी क्लीन चिट घेऊन टाकली. तिथे वेळेवर पोहोचलेच नव्हते. सगळा सोयरा असेल त्यांचा एखाद्या वेळेस, सगळं सोयरा असेल एखाद्या वेळेस. त्याच्यामुळे क्लीन चिट दिली. सोयऱ्याला जपत आहे सध्या. सगळे सोयऱ्याला खूप जीव लावतात. भाषा बी तशी त्यांची मगरूर. आणि दादा तुम्ही म्हणताय 6 महिन्यापासून अंदाज असा वाटू लागला आहे. आपला सगळ्यांचा विश्वास होता मुख्यमंत्री, पण पुढं जी गती तपासायची आणि आंदोलनाला पुढे नेण्याचं त्यांचं जे चाललेलं आहे, आपण एक निवेदन देतो. ते काळ जो चाललेला आहे तो या आंदोलनाच्या संवेदना किंवा लोकांच्या मनातल्या कमी कर्तव्यावर काहीतरी वेगवेगळे घटनाक्रम घडत राहतात. आणि असा एक त्यांची स्ट्रॅटेजी आहे का, असं आता शंका येऊ लागली. मी सांगितलं ना आता तुम्हाला की ग्रामीण भागात ज्यावेळेस मी जातो ना त्यावेळेस बघा लोक काय बोलते तिकडे गेल्यावर. आता असं जनरल कार्यक्रम होस तर बोलत नाही. कार्यक्रम झाल्याच्या नंतर लोक सरळ सांगतात. 2 महिने सगळ्यांना विश्वास ठेवला. असं वाटलं होतं की हे सोडत नाही कोणाला. देवेंद्र फडणवीस एक असा माणूस आहे की तो यांचा बुकटाच करी लागतो ही आम्हाला असं वाटायचं म्हणजे, आणि आपल्यालाही वाटत होतं. पण ते ज्यावेळेस हे असले पाहुणेरावळे सोडून देणं, त्याच्यात हे तपासण्या न करणं, आरोपीला घेऊन पडलेल्या गाड्या यांना 6 रुपये नाही करणं, मीडियातून बातम्या येणं की इथले फुटेज काढले, त्या टोल नाक्यावरचे काढले, हॉटेल शोधले, मीडियावाल्यांनी आरोपींच्या त्या घरापर्यंत योजना कुठं कुठं खाल्ल्या तिथपर्यंत मीडिया पोहोचली. कुंकड भ्रष्टाचार केला तिथपर्यंत पोहोचले मीडियावाले. आणि मग तरीही होत नाही. तेव्हापासून लोकांत अशी शंका गेली आता की हे कोणाला 6 रुपये करत नाही. कारण ही टोळी प्रचंड मोठी आहे आणि ही सगळे आरोपीत येते. कालपासून तर वेगळीच बातमी. आता परवापासून ते कळमकडं गाडी नेली. म्हणजे इतक्या प्रकारावर पांघरून घालायचं काम, गुंड सांभाळायचं, गुन्हेगार सांभाळायचं आणि त्यांना चांगली वागणूक द्यायचं काम सरकार करायला लागलं. ह्या आठवड्यात ग्रामीण भागात चर्चा झाली आहे. महाजनचा मोबाईल गाडीद्वारे लोकेशनसाठी वापरला अशी माहिती मिळते. स्थानिक डिपार्टमेंट नाही त्याची नाही चौकशी करणार. ते सोयऱ्याला जपत आहेत आणि आपण त्यांच्या सोयऱ्याला त्रास नाही देत. त्यांच्या सोयऱ्याला आपले संस्कार चांगले आहेत. त्यांनी जर दखल घेतली असती त्या टायमिंग मध्ये अन्नाला वाचवता. आता ते पोरग दिसलं म्हणून माझ्या ध्यानात आलं. त्याच्यावर तो विनाकारण अन्याय झालेला. अचानक चेहरा दिसला मला त्याचा. सांगून गेलता तेव्हा मला एक दिवस तुझं मॅटर घेणार आहे मी, पण मला आणखीन समजून घ्यायचं.
म्हणजे त्याने जेल भोगलं 4 वर्ष 4 महिने. घेणं नाही देणं नाही. खून दुसऱ्याने केला. हे देवेंद्र फडणवीसचं सरकार. म्हणजे त्यांनी काही नाही करून त्याला जेलात टाकलं खुनाच्या. हा 302 मध्ये 6 आरोपी केले. मी ते आधी समजून घेतो, नंतर ते मीडिया पुढे सगळं मॅटर आणतो. मी मीडियाच्या बांधव तुटून पडणार तुझ्या माग आणि तुला न्यायच देणार. 100% फक्त ते मला समजून घेऊ द्या. कारण बघा ना, आता हे क्लिअर आहे. आता ते अचानक चेहरा दिसला म्हणून काही गरज नसताना त्याला जेलमध्ये टाकलं. आणि इथं लोक सांगतायत, म्हणजे जनभावनेवर तुमचा विश्वास नाही सरकारचा, गुंडावर विश्वास, आरोपीवर विश्वास, ही कोणची पद्धती? आज तुम्ही एवढं गाव सांगता, एवढं राज्य सांगता, एवढी जनता सगळ्या जाते. बघा, गोर गरिबाचा वरचा अन्याय, गुंडगिरी थांबवायची असेल तर सरकारला यांना डांबावचा लागणार. तुम्ही जे म्हणता ना गोरगरीब शेतकरी मला सुखी करायचा भाषणात, तर हे गुंड आधी संपवावं लागते ना तुम्हाला, गोरगरीबाला त्रास द्यायला. आणि हे थांबत नाही. आता हे सामान्याच्या लक्षात गेलं. आणि तुमच्या कुटुंबाने आणि गावकऱ्यांनी उपोषणाचा इशारा दिल्यापासून सगळं राज्यात खळबळ माजली. सगळ्या राज्यात खळबळ माजली. कुटुंबाला माणूस जाऊन बसायची वेळ आली, गावकऱ्याला त्यांच्या गावातला माणूस जाऊन बसायची वेळ आली. मग तुम्ही आता गावकरी सांभाळले पाहिजे, सरकारने कुटुंब सांभाळलं पाहिजे का आरोपी? आता हे उलटाच नाही चालला. आता तुम्ही आरोपीला सांभाळायला सोडून द्यायला पाठराखण करा. पोलीस काय 5-25 पोलिस गेले मग काय झालं? दुसरे भरता येणार त्यांना, रोग आला का तिथं जाऊन द्यायचं दारे धरायला तिकडे. हो ना, मग मंत्र्याची सोयरे सांभाळायची. चांगला संदेश जाऊ शकतो. आणि दुसऱ्यांचे गोरगरिबांचे पोरं मारून टाकले तरी ते आरोपी धरायचे नाही, ही यांची नियत. आता ही लोकात उघडी पडायला लागली, पडलेली बी. म्हणून हे याला जबाबदार सरकारच. गोर गरिबांना जर धाडशी बनवायचं असलं, गोरगरिबावर काही अन्याय झाला आणि त्याला न्यायासाठी जर बाहेर जायचं असलं, पोलीस स्टेशनला न्यायासाठी जर त्याला जायचं असेल, तर एकच पर्याय सरकारकडून. खरंच गोरगरिबाची माया असली ते म्हणल्याप्रमाणे, तर ह्या टोळ्या सगळ्या जेर बंद करणे, तेव्हा गोरगरिबाचा धाडस वाढणार. आपण मग आता ते जर थांबवायचं असलं तर सरकारच्या हातात. सर्वसाधारण जनतेमध्ये एक शांतता राहील. गोरगरीब जनता भयमुक्त करणं ही सरकारची जबाबदारी. आणि भयमुक्त कधी होत असतं? समोरचा गुंडगिरी माजवणारा, दहशत माजवणारा याला सोलून काढणं, कायम तर जेलमध्ये ठेवणं, तेव्हाच सामान्य जनता भयमुक्त होती. यांना करायची नाही. योगी सरकारनं जे बोललं होतं, वाटलं होतं ना, आपण शब्दही वापरले होते, हा योगींसारखं होऊ शकतं महाराष्ट्रात सुद्धा. हे नायनाट करते ह्या टोळीचा, काही गरज नाही. 5-25 जणांचा 5-50 जणांचा संपवल्याने काय फरक नाही पडत. काय फरक नाही पडत. 5-50 संपवायलाच पाहिजे होती. तसं वाटत पण होतं 2 महिने. आपण सपोर्ट मध्ये सुद्धा होतो. पण आता कुटुंबावर जर ही वेळ आली, माझी खरंच बाबा गावकऱ्यांना खरंच विनंती, तुम्ही नाही करायला पाहिजे. पण आता हे सरकारही दखल घेणार. 6-7 दिवस झाल्यावर आतापर्यंत तुमच्या दारात पळत यायला पाहिजे होतं. एवढे भावनिक मुद्दा आहेत, एवढे क्रूर हत्या झालेली. मला ह्या गोष्टी नाही केल्या तर सरकार नाही केलं तर हे गोष्टी दबल्या जातील. आणखी म्हणजे आपण काहीच रिॲक्शन त्याला की अजून नाही येतो. गप्पा रे. त्याला कलेक्टर साहेबाला फोन लावा बरं बीडच्या. त्याला माहित समजा तेवढंच विचारायचं आपल्याला, त्यांना घोषणा